नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे. या दिवशी हे 3 नैवेद्य स्वामींना नक्की दाखवा. दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी स्वामींची सेवा केली तरी चालते, कारण स्वामी हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत. तुम्ही तुमच्या जवळ, घराच्या जवळ, गावात, शहरात दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्या. स्वामींचे केंद्र, स्वामींचे मठ असेल तर तिथे जाऊन सेवा करा, मंत्रजप करा, तिथे दर्शन घ्या. गुरुवारी बहुतेक लोकांचे उपवास असतात, पुरुषांचे सुद्धा असतात, आणि मार्गशीर्ष गुरुवार सुरू आहे त्यामुळे महिलांचे सुद्धा असतीलच. तर अशा वेळेस प्रश्न असतो की नैवेद्य काय दाखवायचा, कारण दत्त महाराजांची जयंती ही सणासारखी असते, दिवाळीसारखी असते, दसरा गुढीपाडव्यासारखी असते. तर या दिवशी दत्त महाराजांची सेवा करा, स्वामींची सेवा करा, आणि तुमच्या देवघरातच तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे 3 नैवेद्य दाखवायचे आहे. सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर जेव्हा देवपूजा करतो तेव्हा दूध आणि साखरेचा नैवेद्य दत्त महाराजांना म्हणजेच स्वामींच्या समोर ठेवायचा आहे. दूध आणि साखरेचा नैवेद्य. आता दुपारी काय करायचं, तर दुपारी भाजी चपाती दाखवली तरी चालेल, किंवा जर तुमचा उपवास असेल तर मग तुम्ही साधा रव्याचा किंवा पिठाचा, कणकेचा शिरा करायचा आहे आणि तो दुपारी नैवेद्याला दाखवायचा आहे. संध्याकाळी काय दाखवायचं, संध्याकाळी खीर आणि पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवायचा आहे, कारण खीर आणि पुरणपोळी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे. तर असे 3 नैवेद्य तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दाखवायचा आहे. पहिला नैवेद्य सकाळी 8-7 जेव्हा तुम्ही उठून देवपूजा करता त्यावेळेस दूध आणि साखरेचं. थोड्या वेळानंतर 1-2 तासानंतर तुम्ही ते प्रसाद स्वरूपात ग्रहण करू शकतात. दुसरा नैवेद्य शिरा म्हणजेच कणकेचा शिरा किंवा रव्याचा शिरा तुम्ही करायचा आहे. आणि तिसरा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी, खीर, भाजी चपाती जेही तुम्ही रात्री कराल, पण त्यासोबत पुरणपोळी, खीर नक्की दाखवा, कारण स्वामींना अत्यंत आवडीची, दत्त महाराजांना अत्यंत आवडीचा प्रसाद हा आहे. तर नक्की हे 3 नैवेद्य 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दाखवायला अजिबात विसरू नका. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.